अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचं बजेट जे आहे ते जाहीर केलेलं आहे आणि या बजेटमध्ये मोठमोठ्या घोषणा ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। खरं तर एसटी बाबत गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळे चर्चा होत्या, त्याच्यावर मात्र आता कुठेतरी त्या चर्चांना कुठेतरी पूर्णविराम मिळतो का? कारण आपण पाहतोय की महिलांना एसटीमध्ये 50% सवलत जी आहे ती देण्यात येणार आहे। खरं तर राज्य शासनाचा खूप मोठा हा निर्णय म्हणावा लागेल आणि या संदर्भात नक्की महिलांना काय वाटतं, या निर्णयाचं कसं ते स्वागत करतायत की काय, या संदर्भात जाणून घेऊयात। मावशी, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मोठी घोषणा केलेली आहे की एसटीने ज्या महिला प्रवास करतायत त्यांना 50% सवलत देण्यात येणार आहे। काय वाटतंय हा निर्णय आपल्याला कसा, या निर्णयाकडे आपण कसं पाहताय? चांगला आहे, कारण सतत महिला प्रवास ट्रेनने जमत नाही काय काय महिलांना, त्याच्यामुळे ते एसटी महामंडळावर डिपेंड आहेत आणि त्याच्यामुळे तो प्रवास चांगला आहे आणि 50% तर स्वागतच आहे। हां मावशी, खुश झालेत का? 50% सवलत आता तुम्हाला मिळणार आहे? खुश झालो की आम्ही, खुश झालो। कुठं पण इंडियाला मिळते ना माणसाला। हां, तुम्ही एसटीने प्रवास किती करता, कसं करता? आम्ही एसटीनेच करतो प्रवास, आम्ही जात नाही टमटम ना, ते एसटीनेच प्रवास करतो आम्ही। हां, कुठल्या म्हणजे ग्रामीण भागात राहता की मोहोळला राहतोय आम्ही। हां, एसटीचा जास्तीत जास्त वापर करता? येता जाता एसटीनेच येत जातो। आता 50% सवलत मिळणार आहे तुम्हाला, कसं वाटतंय? बरं वाटतंय की, छान 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 वाटतंय। सरकारला काय म्हणाल? सरकारला अभिनंदन। हां हां, चांगला निर्णय घेतला। आपण पाहतोय की या निर्णयाचं जे स्वागत लोक करता आहेत। सोलापूरच्या एसटी स्टँडवरती आपण आहोत, अनेक महिला या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला। आपण एसटीमध्ये देखील जाण्याचा प्रयत्न करूयात। महिलांची खरं तर लक्षणीय संख्या जी आहे या ठिकाणी आपल्याला दिसते। आपण पाहतोय की जवळपास 10 प्रवाशापैकी किमान 7 ते 8 महिला प्रवासी ज्या आहेत या ठिकाणी प्रवास करताना पाहायला मिळतात। त्यामुळे खरं तर राज्य सरकारचं बजेट जे काही तरतूद केलेली आहे त्याच्यावर कुठेतरी मोठा परिणाम होऊ शकतो। मात्र असं असलं तरी एक मोठी घोषणा जी आहे या ठिकाणी राज्य सरकारकडनं केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच या निर्णयाकडे लोक स्वागत करता आहेत, पण महिलांचं नक्की काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात प्रत्यक्ष। खरं तर मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत या ठिकाणी या बसमध्ये प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात, नेहमीच त्या प्रवास करीत असतात। आपल्यासोबत आजी आहेत। आजी, वय काय आहे तुमचं? 70 आहे। तुम्हाला तर आधीच फुकट होती मग रे बस, तुम्हाला अर्ध तिकीट आहे। पण आता राज्य शासनाने एक नवीन निर्णय जाहीर केला, आता महिलांसाठी 50% तिकीट जे आहे ते फ्री केलेलं आहे, म्हणजे 50% सवलत दिलेली आहे महिलांना। काय वाटतंय? दिलं नाही अजून, आजपासून आज घोषणा केली आता। बरं मग आता सकाळी काढलंय अर्ध, आता कोणाला काय करते ते। पण आनंद झालाय का? आनंद आहे। मावशी, 50% सवलत जी आहे ती महिलांसाठी जाहीर केलेली आता बजेट जे आहे ते सादर केलं देवेंद्र फडणवीसांनी, कसं पाहता या निर्णयाकडे? छान वाटतंय। प्रवास कसं करता, कुठून करता तुम्ही? ग्रामीण भागात मोठा प्रवास? ग्रामीण भागात पेनूर पासून सोलापूर पर्यंत। एसटीचा सहारा आहे तुम्हाला? हा, एसटी। आपण पाहतोय की खरं तर महिलांना एक खरं तरी मोठी वाहिनी जी आहे ग्रामीण विभागात किंवा ग्रामीण भागामध्ये जे आहे ते महिलांसाठी एक वरदायिनी म्हटलं तरी हरकत नाही, कारण एसटीचा प्रवास सातत्याने महिलांना करावा लागतो। मावशी, कुठं निघाला आहात तुम्ही? मोहोळला चाललेलं आहे। सरकारने आता एक निर्णय घेतलेला आहे की महिलांसाठी या ठिकाणी 50% सवलत जी आहे ती तिकिटामध्ये आता लागू होणार आहेत। सवलत जर मिळाली तर आम्हाला सर्वसामान्य लोकांना चांगला त्याचा लाभ मिळू शकेल। आमचे पाहिजे ते कामं होऊ शकतील, प्रवास अति आवश्यकता असेल तर आम्हाला जावंच लागणार। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सणवार असतो महत्त्वाचा। सणवाराला गौरी गणपती असल्या की आईकडे माहेरी जातं, दिवाळी असते, ते तर आनंदाचीच गोष्ट आहे की माहेरी जाण्यासाठी घरातले जरी थोडे पैसे दिले तर याच्यात सवलत मिळू शकते ना, मग अर्ध्याला अर्ध तिकीट, मग ते जाऊन आपला आनंद लुटू शकतो आपण। प्रवास कमी, तिकीट कमी आहे म्हणल्यावर माणसाला फेऱ्या वाढतील की? मग फेऱ्या वाढतील का नाही आता पण माहेरच्या? नाही वाढणार, नाही। कामानिमित्त बाहेर पडणार आहे, कोण जाणार आहे तसं? आपण इकडे पण जाणून घेऊयात, फेऱ्या वाढतील आता माहेरच्या? होतेत की, सारखंच जाणं होतंय। 50% सवलत दिली आहे सरकार, मग तर लय जातो, रोजच जातो। मग काय रोज जाऊन येतो आम्ही, करा एवढी सवलत। आता जाहीर केली, आनंद वाटला का सर?
काय काय पण आरक्षण 50% दिलं पाहिजे ना. आम्हाला काय कार्ड ते दाखवल्याशिवाय त्यांनी 50% आरक्षण कसं काय देणार? नाही, पण 50% सवलत ह्या तर राज्य शासनाने दिली. म्हणजे तुम्ही महिला आहेत म्हटल्यानंतर आधार कार्ड वगैरे दाखवलं तर तुम्हाला 50% तिकीट मिळणार आहे. हा मग तेच तर म्हणलं आमच्याकडे काय नसलं तर कसं देणार त्याने मला 50%? हा आधार कार्ड काय तर ओळखपत्र दाखवलं पाहिजे ना त्यांना. हा दाखवल्याशिवाय कसं देणार त्यांनी 50%? हे चांगला वाटतोय का सरकार? निर्णय छान आहे सरकारचा. आमच्यासाठी महिलासाठी तर छान आहे. कुठं पण महिलांना काय 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 म्हणल्यात मावशी? चांगलं वाटतं निर्णय, पण पटकन करा. आपण पाहतोय की खरं तर महिलांसाठी खरं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण महिलांना आता 50% सवलत जी आहे तिकिटामध्ये मिळणार आहे. राज्य सरकारने एक मोठा निर्णय जो आहे तो दिलेला आहे आणि महिलांनी देखील त्याचं स्वागत केलेलं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर.